Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. मायसेल्फ कन्हैया चव्हाण, BMS फायनल इयर स्टुडंट. तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण आधारभूत सिद्धांत. आता त्या आधारभूत सिद्धांत व्यवस्थित एकदा वाचा, त्याच्यावर फिक्स थर्ड इयर शिकवतो. आता त्याच्यानंतर जर टॉपिक बघितला तर यंत्र उपकरणीय फर्स्ट येते. आता ते पण मस्ट नो येतं, जे मस्ट नो येतं आणि जे उपयोगात येणार होते ते पण मी इथं यंत्र घेतोय. तर चला वळूया समोर माझ्यासोबत. चला मग यंत्र उपकरणीय फर्स्ट. आता यंत्र उपकरणीय फर्स्ट बघा, यंत्र कशाला म्हणतात. आता त्या काळी काय झालं की आता जे औषधी निर्माण करत होतो ते औषधी निर्माण करता करता ढालन मारण पातन हे जे आपण वेगवेगळे संस्कार करतो त्याच्यासाठी काहीतरी वस्तू लागते, तर त्याला आपण यंत्र असं म्हणतो. आता यंत्र म्हणजे कसे, आता समजा पारदामध्ये गंधक हे जीर्ण करण्यासाठी यंत्र लागते. आता मग ते यंत्र वेगवेगळे उपयोग होते आणि त्याच्यासाठी यंत्र हे खूप महत्त्वाचे आहेत. तर त्यामुळे आता त्या काळी काय करायचं की यंत्र हे आम्लयुक्त नसायला पाहिजे. म्हणजे आम्लरस जर टाकलं तर यंत्रावर काही परिणाम होणे व्हायला पाहिजे. जसं ताम्र जर बघितलं तर ताम्रावर आम्लाचा परिणाम होतो, मग त्याच्यामुळे काय होतं की विषबाधा होऊ शकते. म्हणून मृतपात्रकाची रचना झाली आणि मृतपात्रक म्हणजे मातीपासून बनलेले पात्र. तर आता बघूया, तर यंत्राची व्याख्या जर बघितली तर स्वेदन आदी कर्म म्हणजे स्वेदन आदी कर्म जे निर्माण येतात वातकेंद्रिय प्रयत्न, तर पारदावर संस्कार करण्यासाठी, पारदावर जे अष्टसंस्कार करतात, पारदामधले जे दोष आहेत ते दोष काढण्यासाठी जे संस्कार करतात म्हणजे जे अष्टसंस्कार, त्यालाच आपण त्याचा उपयोग कशामध्ये येतो, कोणत्या वस्तूद्वारे होतो, तर त्याला आपण यंत्र असे म्हणतात. आता यंत्रामध्ये जर बघितलं तर पहिलं येते डोला यंत्र. आता हे डोला यंत्र बघा पारदासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण पारदाचे जे अष्टसंस्कार येतात त्याच्यासाठी नियमन दीपन स्वेदन हे जे आपण पाहिलेले तर त्याची ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली आहे. तर ते जर तुम्ही व्यवस्थित केली, आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर डोला यंत्राचा उपयोग त्याच्यामध्ये होतो. तर बघूया डोला यंत्र काय म्हणते की डोला यंत्र द्रव्येन भांडस्य पुरी अर्धोतस्यचा मुखस्तभयो द्वारद्वयं कृत्वा प्रयत्नत. आता बघा, उत्तम चांगल्या रीतीने भाजलेली मृतपात्रिका घ्यावी. उत्तम चांगल्या रीतीने भाजलेली, समजा हे डोला यंत्र आहे. आता हे उत्तम प्रकारे चांगली भाजलेली आहे आणि या मृतिकेचं काय करायचं, एक लाकडी घ्यायची आणि त्या दोन्ही द्रव्यांच्या साईडनं त्या लाकडी त्याच्या आत जायला पाहिजे आणि ते आत गेल्याच्यामुळं अशा प्रकारची रचना असायला पाहिजे. त्याला आपण डोला यंत्र म्हणतो. आता त्याच्यामुळं काय करायचं, त्याच्यामुळं हे दंड जे आहेत ते दंड जायला पाहिजे आणि त्याची दंड. आता त्या दंडाला काय करायचं, आपल्याला जे औषधी द्रव्यांचे स्वेदन करायचे त्या स्वेदनाचे काय करायचं, चौपदरी रेशमी सुती कापडनं त्याची पोटली तयार करायची. पोटली, डू यू नो पोटली? पोटली मीन्स सुती कापडामध्ये ते द्रव्य टाकायचे आणि त्यांना बांधून टाकायचं, त्याला म्हणतात पोटली. आता पोटली टाकली की मग त्याची रचना कसं करायची की पोटली हे बुडाला चिटकणार नाही, त्याच्यामध्ये व्यवस्थित बुडेल अशी पोटलीची रचना करायची आणि त्याच्यामुळं त्याचं काय होणार, मग ते अग्नी खालून द्यायची आणि खालून अग्नी जर दिली ही मंद स्वरूपाची अग्नी देतात आणि त्याच्यामुळं पोटलीमधले जे दोष आहेत, जे औषधीमधले जे दोष आहेत त्यांचे निवारण होईल. अशा प्रकारची रचनाच म्हणजे काय की डोला यंत्र. आता डोला यंत्राचा उपयोग जर बघितला तर हे डोला यंत्राचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं की कशामध्ये येणार, अष्टसंस्कारामध्ये उपयोग येणार आणि हरताळ सोमल किंवा शोधन यांच्यासाठी होणार. अशा प्रकारचे हे डोला होतं मित्र. आता यांची जर अग्नी जर बघितली तर हे 1 प्रहर ते 2 प्रहर अशा प्रकारचे देतात आणि अशा प्रकारचं हे डोला यंत्र. समजलं का, हो की नाही? चला मग समोर बघूया. आता समोर जर बघितलं तर समोर येते बघा विद्याधर यंत्र. आता या विद्याधर यंत्राचा उपयोग कशामुळे होतो माहिती का, या विद्याधर यंत्राचा उपयोग एक खास पॉईंट आहे MCQ म्हणून. या विद्याधर यंत्राला चतुर्मुखी चुल्लिका असते. चतुर्मुख मीन्स 4 मुख, 4 मुखी चुल्लिका असते. 1 2 3 आणि एक पलीकडून साईडला म्हणजे 4 मुखी. आता या विद्याधर यंत्राचं बघू आपण. तर या विद्याधर यंत्रामध्ये जर बघितलं तर यंत्रद्रव्य विद्याधरण देयम स्थाली द्वितम संपुटात चुल्ली चतुर्मुखी कर्तवा यंत्र भांडण निवेश येतं. तर बघा, आता एक मृतपात्र घ्यायचं उत्तम भाजलेलं, त्याच्यामध्ये काय करायचे, जे आपल्याला स्वेदन करायचे आहे किंवा जे आपल्याला पारदासोबत गंधकाचे जीर्ण करायचे आहेत ते द्रव्य काय टाकायचे, ते मूत्रपात्रकाच्या बुडाला टाकायचे आणि ते बुडाला ठेवले तर दुसरा एक मूत्रपात्र घ्यायचा चोपड आकाराचं. म्हणजे कसं घ्यायचं बघा, आता हे एक मूत्रपात्र घेतलं त्याच्यामध्ये हे द्रव्य खाली बुडाला टाकले, पण आता दुसरं एक मूत्रपात्र घेऊन त्याच्या वरी ठेवायचं आणि दोघांना संधिबंधन करायचं. संधिबंधन मीन्स म्हणजे काय, दोघांना जोडणे म्हणजे पट्टी मराठीमध्ये. तर ते संधिबंधन करायचं. संधिबंधन केलं की वरच्या जे मूत्रपात्र आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं, पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, खालून अग्नी जर दिली तर खालून जी अग्नी आपण देतो त्याच्यामुळे या द्रव्यामधील जे विष आहेत किंवा जे आपल्याला त्यांच्यामधलं विष दोष नाश करायचा आहे
तर त्यासाठी काय करायचं, तर अग्नी दिली तर हे वरील त्यांच्या वाफा इथं चिटकतात आणि इथं पाणी असल्यामुळे हे वाफा काय होतात, तिथं ते दोष तिथं चिटकून राहतात. आणि मग जे आपल्याला द्रव्य पाहिजे याचा पारदाचे गंधक जारण करण्यासाठी किंवा हिंगुलोत्त पारद निर्माण करण्यासाठी, हिंगुलापासून पारद निर्माण करण्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की हिंगुळापासून आपल्याला पारद निर्मिती करावी लागते आणि त्या पारद निर्मितीकरिताच मग याचा उपयोग होतो. आणि पारदावर उदरोपातन संस्कार करण्यासाठी. आता हे बघा, हे झालं विद्याधर यंत्र, पण याच्यामध्ये मेन काय माहिती आहे का, अग्नी कशी पाहिजे, याला चुलिका कशी पाहिजे, चतुर्मुखी पाहिजे. चुलिका कशी पाहिजे, चुलिका कशी पाहिजे, चतुर्मुखी पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. हे आहे विद्याधर यंत्र. इथपर्यंत समजलं का? हे राजू बोलणार आहे, समजलं? चला मग आता समोरचं बोलूया. आता समोरचं एक यंत्र आहे ते म्हणजे वालुका यंत्र. आता हे वालुका यंत्राचा खूप उपयोग होतो बघा. याचा उपयोग कुपीपक्व रसायनामध्ये होतो. मेन वालुका यंत्राचा उपयोग हे कुपीपक्व रसायनामध्ये. आपण पुढे बघणारच आहोत कुपीपक्व रसायन म्हणजे काय. तर याचं बघू आता आपण. याचे वालुका यंत्राचे जे श्लोक आहेत ते पुस्तकामध्ये दिलेले, ते भरपूर मोठं होतं त्याच्यामुळे इथं बसणार नव्हतं, त्याच्यामुळे मी लिहिलेलं नाही. तरी एकदा नीट वाचा. तर आता बघा, वालुका यंत्राचे निर्माण जर समजा आपल्याला वालुका यंत्र रचना करायची तर त्याच्यासाठी 4 गोष्टी लागतात. किती? 4 कोणते? एक म्हणजे कुपी, कुपी, बाटली, मराठीमध्ये बाटली. त्याच्यानंतर एक लोहशलका लागणार आणि त्याच्यानंतर वालुका यंत्राची रचना लागणार आणि चुलिका लागणार म्हणजे अग्नी. तर अशा प्रकारची रचना निर्मिती केल्यानंतर आता बघा, एक पॉईंट तुम्हाला सांगतो. आता याचे जे वालुका यंत्राचे जे समजा वजन जर बघितलं तर वालुका यंत्राचं वजन हे 5 आडक असते. आडक हे 15 किलो. आणि काचकुपी बघा. आता पहिलं बघू काचकुपी जर बघितली तर काचकुपीमध्ये कसं घ्यायची, बाटली. आता ही बाटली. आता या बाटलीचं काय करायचं की या बाटलीला मात कापड करायचं. मात कापड काय करायचं म्हणजे मातीचा लेप करून जे कापड आहे ते याला लेप करायचं. तशी 7 वेळेस मात कापड केलेली बाटली घ्यायची आणि त्याचा थर जे हे 1 अंगुल पाहिजे. किती पाहिजे? 1 अंगुल पाहिजे. काचकुपीची 7 वेळा मात कापड केलेली बाटली पाहिजे आणि त्याची 1 अंगुल थर पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आपण जे पारद किंवा गंधक यांची जी कज्जली बनवतो ती कज्जली 1/3 प्रमाणातच भरायची आणि वरचा भाग सोडून टाकायचा, कारण ते चिटकणार नाही. आता त्याच्यानंतर जर पार्ट बघितलं तर वालुकायुक्त मृतपात्र. आता एक मोठ्या आकाराचे मृतपात्र घ्यायचे, त्याच्यामध्ये वाळू भरायची. आता वाळू ही म्हणजे सेम प्रकारची असली पाहिजे. सेम प्रकारची रचना जर पडली आपण बघितली तर ही वाळू सेम प्रकारची असली पाहिजे. माझी डायग्राम थोडी किचकट आली तर ॲडजस्ट करून घ्या. ॲडजस्ट इज इम्पॉर्टंट थिंग इन लाईफ. तर बघा, आता याच्यामध्ये वालुका आपण भरली. आता वालुकाच का वापरली, कारण की त्याच्यासाठी एक मेन कारण आहे मित्रांनो. कारण की वालुका जर आपण समजा खालून अग्नी जर दिली तर ते दमादमानं पेटत राहते आणि दमादमानं कमी म्हणजे विजत राहते. आपण जर समजा त्याला असं नितांत व्यवस्थेमध्ये ठेवलं तर त्याच्यानंतर जर बघितलं तर याची पण आता या वालुका यंत्रामध्ये कुपी ठेवायची. आता याच्यामध्ये कसं हे कुपी ठेवायची, पण कुपीच्या आजूबाजूला सगळी वाळू भरायची, पण याच्यावर स्थाली यंत्र ठेवायचं. म्हणजे असं काहीतरी यंत्र, म्हणजे आपल्यामध्ये प्लेट म्हणतो आपण, ते प्लेट ठेवून त्याच्या आजूबाजू सभोवताली काय करायचं, वाळू भरून टाकायची आणि त्याची पण 1/4 भागा रिकामी राहील याची दक्षता घ्यायची. अशा प्रकारचे वालुकायुक्त. त्याच्यानंतर चुलिका हे 3 ते 8 प्रहर द्यावं लागते. 3 ते 8 प्रहर. 1 प्रहर म्हणजे तुम्हाला मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये का आपण मापन हे घेतलं होतं मात्रामध्ये. तर 1 प्रहर म्हणजे 3 तास 1 याम. तर लोहशलका. आता या लोहशलकाचा जर उपयोग बघितला तर या लोहशलकाचा उपयोग जर बघितला तर हे कुपीपक्व रसायनामध्ये आपण याला आंतरधूम किंवा बहिर्धूम अशा पद्धतीने मग आता याच्यासाठी हे प्रयत्न करतो की कुपीमधून समजा ते कुपी तडकण्याची शक्यता असते तर त्याला हलवून म्हणजे शलकाचा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारचे हे 4 त्याच्यामध्ये येतात. आता याचा उपयोग जर बघितला तर वालुका यंत्राचा, तर याचा गंधकाची पारद जारण करण्यासाठी आणि रससिंदूर समीरपन्नक रस हे कुपीपक्व रसायनामध्ये आहे. सिंदूर, डू यू नो सिंदूर? टीका. तर ते टीका कोण लावतात? मोस्टली जे लग्न झालेले तेच, बिना लग्नाचे नाही. तर झालं जोक्स पार्ट. आता त्याच्यामध्ये जर समजा आपण लवण जर वापरले किंवा भस्म जर वापरलं तर त्याला लवण यंत्र किंवा भस्म यंत्र म्हणतात. आता इथपर्यंत समजलं का? समजलं असेल तर लाईक करा आणि काही अडचण असेल तर कमेंट करा आणि जर नाही समजलं तर पुन्हा एकदा व्हिडिओ परत बघा. आय होप की तुम्हाला आतापर्यंत मी जे शिकवले ते व्यवस्थित समजलं असेल आणि तुमच्या मनापर्यंत पोहोचलं असेल. तरी सर्वांना एवढं सांगतो की व्यवस्थित एकदा व्हिडिओ बघायचा, पुस्तक बघायचं आणि
लिहायची काही गरज नाही, लिहायची तुम्ही तेवढं कष्ट करू नका, फक्त वाचायचं कष्ट करा. कारण लिहायसाठी मी नोट्स स्वतः काढणार आहे आणि ते तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. फक्त कष्ट एवढं करा की व्यवस्थित वाचा आणि पेपरमध्ये मार्क्स मिळवा, बस माझी हीच आशा आहे. आता याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, ते पुढे बघणारच आहोत आहे की नाही. तर आता याच्यामध्ये एवढंच बस सांगेल. थँक्यू व्हेरी मच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.